स्वतःचं मत मांडायला शिका. हो, कधी असं झालं आहे का तुमच्यासोबत? मनात खूप काही असतं, पण तरी आपण गप्प राहतो. कारण लोक काय म्हणतील? वाईट वाटेल का? नातं बिघडेल का? नमस्कार, मी संजना तुमचं स्वागत करते लाईफ लेसनच्या 10व्या भागामध्ये. हळूहळू ही सवय होते, आपण इतरांचं ऐकतो, त्यांचं मानतो, पण स्वतःचं मत मात्र दाबून टाकतो. आणि एक दिवस असा येतो जिथे आपण स्वतःलाच ओळखू शकत नाही. लाईफ लेसन हेच शिकवतो. नंबर 1, स्वतःचं मत मांडणं म्हणजे उद्धटपणा नाही. नंबर 2, तुमचं मत वेगळं असू शकतं, हे सगळ्यांना पटेलच असं नाही. नंबर 3, तुम्ही गप्प राहिलात तर लोकांना वाटतं हे चालेल, ही सहन करेल, त्यामुळे मत मांडा. नंबर 4, जेव्हा तुम्ही तुमचं मत मांडता तेव्हा लोक तुम्हाला सिरियस घ्यायला लागतात. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी उभं राहता त्या दिवशी काही लोक दूर जातील, पण जे थांबतील ते तुमचे असतील. जर तुम्ही आजपर्यंत फक्त शांत राहून सगळं सहन केलं असेल, तर आजपासून एक छोटा प्रयत्न करा. स्वतःचं मत हळूवारपणे मांडायला शिका. कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठल्या गोष्टीत स्वतःचं मत दाबून ठेवत होता. भेटूयात लाईफ लेसनच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करायला शिका आणि स्वतःचं मत ठामपणे सांगायला शिका. थँक्यू. बाय बाय.